नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये सहर्ष स्वागत आहे। ही आहे SST एड्युपीडिया आणि मी सहाय्यक प्राध्यापक संजय परटोले। आज आपल्याला SYBA म्हणजेच आर्ट्स या विभागांतर्गत द्वितीय वर्ष कला या अंतर्गत येणारा इंडियन इकॉनॉमिक्स 3 म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था या विषयांतर्गत टॉपिक नंबर 4 अंतर्गत तृतीय क्षेत्र सेवेचे क्षेत्र या ठिकाणी म्हणजे सर्व्हिस सेक्टर विषयी संपूर्ण माहिती जी आहे ही संपूर्ण माहिती ही आज आपण मिळवणार आहोत आपण। सेवा क्षेत्र या सेवा क्षेत्रामध्ये सेवांचं जे काही वर्गीकरण आहे, सेवा आणि परकीय गुंतवणूक सर्व्हिस सेक्टर विषयी जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही आपण या ठिकाणी मिळवणार आहोत। यामध्ये अर्थव्यवस्थेची जी काही क्षेत्रीय रचना आहे, या क्षेत्रीय रचनेमधील जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तिसरं क्षेत्र त्याला आपण तृतीय क्षेत्र असं म्हणू शकतो की सेवा क्षेत्राचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। आर्थिक सेवा म्हणजेच या ठिकाणी एक व्यक्ती किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिलेली सेवा आणि याचा मोबदला जो आहे हा या ठिकाणी दिला किंवा या ठिकाणी घेतला जातो। सेवेच्या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहतो की अशा आर्थिक कृतींचा ज्याला आपण इकॉनॉमिकली ॲक्टिव्हिटीज यांचा या ठिकाणी समावेश जो आहे हा समावेश या ठिकाणी आपण करतो। यात आपण पाहतो की ज्या वस्तूंचं उत्पादन आपण करत नाहीत, मात्र उत्पादनासाठी आणि वस्तूंच्या वितरणासाठी या ठिकाणी आपण मदत करू शकतो किंवा या ठिकाणी सतत आपण पाहतो की काही जे काही घटक आहेत हे घटक या ठिकाणी काय करत असतात, सतत या ठिकाणी मदत करत असतात उत्पादनाच्या कार्यामध्ये, ज्यांचा कुठेही प्रामुख्याने उल्लेख जो आहे हा उल्लेख या ठिकाणी होत नाही। त्यामध्ये आपण पाहू शकतो उदाहरणार्थ की वाहतूक असेल, व्यापार असेल, दळणवळण क्षेत्र असेल, बँकिंग आहे, पोस्ट सेवा आहे, इत्यादी सर्व सेवांचा या ठिकाणी समावेश होतो। आता सेवेच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की वस्तूंच्या उत्पादनामध्ये जी मदत आहे ही मदत जरी सर्व्हिस सेक्टर या ठिकाणी करत असलं तरी इतर व्यावसायिक, प्रशासकीय आणि वैयक्तिक सेवा यांचा देखील या ठिकाणी समावेश होत असतो। यामध्ये बघा शिक्षक, वकील, डॉक्टर, धोबी असेल, मग ते बघा आपले कपडे धुत असतील, ही सुद्धा एक काय सेवा आहे। सेवा बघा आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही, परंतु तिचं अस्तित्व या ठिकाणी आपल्याला जाणवतं। इंटरनेट, कॅफे, कॉल सेंटर्स, ATM अशा प्रकारच्या जे काही इतर सेवा आहेत या सेवांचा या ठिकाणी समावेश होतो। कारण सेवेचं क्षेत्र जे आहे हे या ठिकाणी व्यापक स्वरूपाचं आहे, विस्तारित स्वरूपाचं आहे आणि यामध्ये आपण पाहतो की आधुनिक आणि प्रगत सेवा यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश झालेला आपण दिसून येतो। आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की सेवा क्षेत्राचं महत्त्व काय आहे, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस सेक्टर। आता आपल्या जीवनामध्ये सतत आपण या ठिकाणी पाहतो की बघा कोणत्याही देशाच्या जे काही पायाभूत सुविधा आहेत, मूलभूत सेवा आहेत, या सेवांमध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर सर्व्हिस सेक्टरचं जे काही स्थान आहे हे अग्रगण्य आहे, प्रथम श्रेणीचं आहे। विकसनशील राष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अशा मूलभूत सुविधा सेवा पुरवण्याची जी काही जबाबदारी आहे ही या ठिकाणी सरकारला पार पाडावी लागते। मग त्यामध्ये वाहतूक असतील, प्रशासकीय कार्यालय असेल, पोलीस स्टेशन्स असतील, शैक्षणिक संस्था असतील, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स ज्याला आपण म्हणतो, हॉस्पिटल्स असतील, विमा कंपन्या असतील, इन्शुरन्स कंपनीज
यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश होतो। मग ते प्राथमिक, द्वितीयक म्हणजेच या ठिकाणी उद्योग, इंडस्ट्रीज या सेक्टरचा जसा जसा विकास या ठिकाणी होत जातो तसा सेवांचा विकास हा देखील या ठिकाणी आवश्यक असतो। मग आपण या ठिकाणी प्रामुख्याने पाहतो की सर्व्हिस सेक्टर म्हणजे नेमकं काय आहे। सेवेच्या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहतो की औद्योगिक विकासासाठी टू डेव्हलप इंडस्ट्रीज, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी ज्या सेवा आहेत, सर्व्हिस सेक्टर जे आहेत हे अत्यंत पूरक असतात। आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की औद्योगिक विकासाबरोबरच सर्व्हिस सेक्टरचा विकास देखील या ठिकाणी काय आहे, आवश्यक आहे, नेसेसरी आहे। मग आपण या सर्व सेवांचं जे काही क्लासिफिकेशन आहे, वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण आपण करत असताना केंद्रीय सांख्यिकीय संघटना CSO त्याला आपण म्हणतो, या संघटनेच्या वर्गीकरणानुसार सेवांचे 4 गट जे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी स्लाइडमध्ये दिसत आहेत। पहिला जो गट आहे तो आपण या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय तो म्हणजे व्यापारी सेवा, दुसरा आहे वाहतूक सेवा, तिसरा आहे व्यवसाय सेवा आणि चौथा आहे सामुदायिक सेवा। याप्रमाणे आपण सेवांचं वर्गीकरण जे आहे हे सर्व्हिसचं क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी करत असतो। आणि हे कोणी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर केंद्रीय सांख्यिकीय माहिती, केंद्रीय सांख्यिकीय संघटनेच्या वर्गीकरणानुसार। त्यानंतर आपण पाहतो की जागतिक व्यापार संघटना जी आहे या व्यापारी संघटनेने प्रसारित केलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये जागतिक GDP मध्ये सेवा क्षेत्राचा जो काही तुम्ही वाटा जर या ठिकाणी पाहिला तर हा 65.1% इतका होता, 65.1%। म्हणजेच बघा, जगातील प्रमुख देशांपैकी भारताचा GDP बाबत 7वा क्रमांक होता। मात्र या ठिकाणी आपण पाहतो की सेवा GDP मध्ये 13वा क्रमांक या ठिकाणी आहे। मग एकूण GDP मधील भारताचा जो काही सेवा किंवा सर्व्हिस सेक्टरचा जो काही वाटा आहे हा 2017च्या आकडेवारीनुसार 48.9% इतका होता। मग आर्थिक पाहणी अहवाल जो आहे 2017-18 मध्ये सेवा क्षेत्राबाबत जी काही माहिती आहे ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे, जी आपल्याला पुढे आकडेवारीनुसार या ठिकाणी आपल्याला दिसते। बघा, संयुक्त राष्ट्रांच्या नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक डेटा जो आहे, नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक डेटानुसार 2016 मध्ये आपण या ठिकाणी पाहतो की जगातील सेवा क्षेत्राचा जो काही वृद्धी दर आहे हा वृद्धी दर सर्वाधिक भारताचा या ठिकाणी 7.8% आणि त्यानंतर चीनचा जर आपण आकडेवारी या ठिकाणी पाहिली तर 7.4% या ठिकाणी होती। मग CSO म्हणजेच काय तर CSOच्या किंवा केंद्रीय सांख्यिकीय माहितीच्या आधारे जर आपण या ठिकाणी पाहिली तर 2018चा जो काही अहवाल आहे या अहवालानुसार, रिपोर्टनुसार, ॲज पर 2018 रिपोर्टनुसार जर आपण या ठिकाणी पाहिला तर सर्व्हिस सेक्टरचा जो काही वृद्धी दर आहे हा वृद्धी दर 7.9% होता। म्हणजेच ही आकडेवारी बघा, तुम्हाला या ठिकाणी पर्सेंट शेअर जो आहे हा शेअर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समोर दिसतोय। आणि या शेअर प्रमाणे जर आपण या ठिकाणी विचार केला, IT सर्व्हिस या ठिकाणी आहे, BPM सर्व्हिस या ठिकाणी आहे, हार्डवेअर या ठिकाणी आहे, सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसचा सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे। आणि या सर्व आकडेवारीचा जो काही एकंदरीत समावेश आहे ही आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी दिसते। त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं, भारताच्या GDP मध्ये जर आपण पाहिलं तर या भारताच्या GDP मध्ये सर्व्हिस सेक्टरचा जो काही वाटा आहे
हा वाटा 1950-51 मध्ये 30% इतका होता आणि तो 2016 मध्ये जर आपण पाहिला किंवा 2016-17च्या आकडेवारीनुसार जर आपण पाहिला तर 53.77% इतका झाला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 50-51 पासून ते 2016-17 पर्यंतचा जर आकडेवारी या ठिकाणी पाहिली तर त्यामध्ये निश्चितपणे या ठिकाणी ग्रोथ होत गेलेली आहे. वृद्धी दर जो आहे तो या ठिकाणी वाढत गेलेला आहे. मग यावरून आपल्याला लक्षात येतं की भारताच्या GDP मधील सेवा क्षेत्राचा जो काही वाटा आहे, सर्व्हिस सेक्टरचा जो काही वाटा आहे, हा वाटा या ठिकाणी वाढत गेलेला दिसून येते. आणि ही जी काही आकडेवारी जी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे त्या आकडेवारीनुसार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होत आहे देशाच्या एकूण GDPच्या वार्षिक वाढीच्या दरापेक्षा जर सेवा क्षेत्राच्या GDP जर या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी हा GDP सतत या ठिकाणी आपला वाढत गेलेला दिसून येतोय. कंटिन्युअसली या ठिकाणी ग्रोथ जी आहे ही ग्रोथ या ठिकाणी आपला झालेली दिसून येते. आणि या सेवा क्षेत्रांपैकी सर्वाधिक वाटा जर आपण या ठिकाणी पाहिला तर व्यापारी सेवांचा या ठिकाणी राहिलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी एकंदरीत आकडेवारीवरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. यात जर यापुढे आपण जाऊन जर अजून एक विचार केला तर देशातील राज्यांचा जो काही विचार जर आपण केला, बघा आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये अनेक घटक राज्य या ठिकाणी आहेत आणि या घटक राज्यांमधला विचार जर आपण या ठिकाणी केला तर त्यामध्ये चंदीगड, दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्र या 4 राज्यांचा क्रमांक जर आपण या ठिकाणी पाहिला तर सेवा क्षेत्रांमध्ये ही 4 राज्ये अग्रेसर राहिलेली आहेत. अग्रेसर म्हणजे काय तर नेहमीच या ठिकाणी प्रथम स्थानी या ठिकाणी राहिलेले आहेत. पुढाकार या ठिकाणी घेतलेला दिसून येतो. मग रोजगारातील सेवा क्षेत्राचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला प्राथमिक क्षेत्र रोजगार जो आहे हा रोजगार पुरवणारं सर्वात मोठं क्षेत्र जरी या ठिकाणी असलं तरी त्यानंतर सेवा क्षेत्राचा प्रथम क्रमांक या ठिकाणी लागतो किंवा प्रथम क्रमांक या ठिकाणी आपल्याला आलेला दिसून येतो. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या या भागातून एकंदरीत सर्व्हिस सेक्टरचा जो काही वाटा आहे, सेवा क्षेत्राचं जो काही योगदान आहे, सेवा क्षेत्राचा वाटा आहे, हा आपण या भागातून जाणून घेण्याचा एकंदरीत जो काही प्रयत्न आहे हा या ठिकाणी आपण केलेला आहे. धन्यवाद.